दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आज आपण ईश्वराचा परिवार पाहणार आहोत. तर आपल्या ईश्वराच्या परिवारामध्ये कोण कोण कसे आहे, कसे येते ते आपण पाहूया. तर ईश्वराच्या परिवारामध्ये प्रामुख्याने अनुसरलेल्या बोधवतांचा व ननुसरल्यांचा समावेश होतो. अनुसरलेल्या बोधवंतांचे एकूण 31 प्रकार आपल्याला पाहायला भेटतात. तर पहिला आहे अनुसरलेला. अनुसरलेला म्हणजेच त्रिदोष रहित. 2 प्राप्त त्यागीये. प्राप्त त्यागीये म्हणजे प्राप्त अनिष्टाचा त्याग करणारे प्राप्त त्यागीये. 3 विरक्त. विरक्त म्हणजे वैराग्य प्रधान. 4 तापसे. तापसे म्हणजे उग्र तप आचरणारे असे तापसे. 5 दमनशील. इंद्रिय, मन व स्वभाव यांचे दमन करणारे असे दमनशील. 6 निर्वेदशील. निर्वेदशील म्हणजे मागील दोषांनी पोळणारे असे निर्वेदशील. 7 अनुतापशील. अनुतापशील म्हणजे प्रस्तुतच्या दोषांनी पोळलेले असे अनुतापशील. 8 वटोवटो करीती. वटोवटो करीती म्हणजे मी कसा उद्धरेन, मी कसा निस्तरेन अशी अनुशोचपूर्वक वटवट करणारे असे वटोवटो करीती. 9 परिच्छेदी. परिच्छेदी म्हणजे सर्वस्वाचा त्याग करणारे. 10 प्रयत्नी. प्रयत्नपूर्वक चर्या करणारे म्हणजे प्रयत्नी. 11 उत्पन्न. आचार विचारविषयी उत्पत्ती लावणारे व जाणणारे असे उत्पन्न. 12 जाते. चहू पदार्थांचे व आचार विचारांचे यथार्थ ज्ञान झालेले असे जाते. 13 जिज्ञासक. जिज्ञासक म्हणजे महादायीसांप्रमाणे नेहमी शास्त्रविषयक प्रश्न विचारणारे असे जिज्ञासक. 14 मननशील. मननशील म्हणजे पाठा अर्थाचे मनन करणारे असे मननशील. 15 स्मरणनिष्ठ. कायम परमेश्वराचे स्मरण करणारे, सदा सर्वदा परमेश्वराचा विचार करणारे असे स्मरणनिष्ठ. 16 रंकवृत्तीचे. आपले दोष नासवण्यासाठी शोचा पुढेही नम्र होणारे असे रंकवृत्तीचे. 17 उपाधिस्थूळ. उपाधिस्थूळ म्हणजे इतरांना इष्ट घडावे म्हणूनच केवळ उपाधी बाळगणारे असे उपाधिस्थूळ. 18 संसारत्रस्त. उपगुण ज्यांनी संसाराचा त्याग केला असे संसारत्रस्त. 19 आर्त. आर्त म्हणजे ईश्वरा प्रित्यर्थ नेहमी उत्कृष्टा बाळगणारे. 20 साधे. साधे म्हणजे विकार चेष्टा विरहित. 21 संत. संत म्हणजे संतस्त. 22 महंत. सगळ्या गुणांनी महत्व पावलेले असे महंत. 23 सेवक. परमेश्वराची किंवा मार्गाचे नित्य सेवक जे कायम सेवा करतात असे सेवक. 24 भजक. भजक म्हणजे पात्रांचा विचार न करता नेहमी लोकांना भोजन घालणारे असे भजक. 25 शहाणे. शहाणे म्हणजे आचार करताना आपले साने दोष लपवून क्रिया करणारे असे शहाणे. 26 बुद्धिवंत. व्यावहारिक दृष्ट्या व दूरदर्शी असणारे असे बुद्धिवंत. 27 प्रेमळ. प्रेमळ म्हणजे अनुताप करणारे. 28 साद्रक. साद्रक म्हणजे परमेश्वर चरित्र ऐकताच अनुमाळ द्रवणारे. 29 भावाळू. भावाळू म्हणजे भावप्रधान क्रिया करणारे भावाळू. 30 वेदवंत. वेदवंत म्हणजे वेदामुळे अनुसरलेले. आणि बोधवंत. 31 नंबर म्हणजे बोधवंत, बोधामुळे अनुसरलेले. परमेश्वराच्या परिवारामध्ये ननुसरल्यांचाही समावेश होतो. त्यामध्ये पहिले आहे ज्ञानी, जे बोध होऊनही न अनुसरलेले कर्मराटीत वावरणारे असे ज्ञानी. 2 नामधारक.
नामधारक म्हणजे व्यवहारात राहून परमेश्वराचे नित्य नामस्मरण करणारे असे नामधारक. आणि 3 बोधवंत विपरीत वेदाचे म्हणजे युग धर्मावरून मन निघून परमेश्वर मार्गाविषयी आवड उत्पन्न झालेले असे बोधवंत. हा परमेश्वराचा चेतन परिवार आहे. आणि चेतन परिवाराबरोबरच अचेतन परिवार म्हणजे त्यात स्थान व प्रसाद हे अंतर्भूत येतात. म्हणजे आपण वासनिक आणि साधक हे चेतन म्हणू शकतो आणि जे स्थान आणि प्रसाद आहे हे अचेतन परिवारामध्ये मोडतात. तर आता आपण ईश्वराचा परिवार पाहिलेला आहे. असाच पुढील व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल. दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की